लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। जवळपास 6 लाख हेक्टरवर पीक पाण्यात गेलंय। काढणीला आलेलं सोयाबीन, मूग, उडीद ही सगळी पिकं पाण्यामध्ये गेली आहेत। तत्काळ शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। आपण पाहतोय की 6 लाख हेक्टर इतकं पीक पाण्यामध्ये गेलं। या शेतकऱ्यांनी चक्क हे हातात पीक उखडून दाखवलेलं आहे। हे पिकाची जी मुळं आहेत ती पावसाच्या पाण्यामध्ये सडलेली आहेत। आता मुळं सडल्यावर पीक होणारच नाही, शेतकऱ्याला फायदा काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय आणि हा प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधावं यासाठी हे शेतकरी हे अक्षरशः पीक काढून दाखवतायत। 6 लाख हेक्टरवरचं पीक पाण्यामध्ये गेलंय। काय परिस्थिती आहे का साहेब, बघा हे का तुम्ही प्रत्यक्ष पाण्यामध्ये उभं राहिला, हे का आलेलं, हे का हे पीक बघा, हे का ही पीक बघा, हे का हे प्रत्यक्ष बघा साहेब, हे का ही शेंगा बघा, हे का काय नसले, काय तोंडाला आलेलं दुपारी 4 दिवसावर आलेले आहे। कसं जगायचं आणि त्याचे पैसे काढलेले आहेत। पुढं बँकेचं लोन आहे आम्हाला सोसायटीचं, कसं जगायचं? शेवटलं तर शासन काहीच बघायला तयार नाही साहेब, आणि दखल बी द्यायला नाही। कारण आमदार आहेत आमच्याकडे, ते सुद्धा बघायला तयार नाही। मग कसं जगायचं साहेब? आता आम्ही काय नाही, आम्हाला एक तर वल्ला दुष्काळ करा, नाही तर दुपारीच्या तोंडावर आम्ही फाशी घेऊन बोलू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।